आज आम्ही चाललोय संगमनेरला। तर आज आम्हाला थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती, तर आम्ही संगमनेरचं जुडिओ वगैरे बघितलेलं नव्हतं, तर आज तिथं पण शॉपिंग करायचंय। त्याच्यानंतर रिलायन्सचा एक मॉल आहे, तर बघूया आज जुडिओ मध्ये आपल्याला स्वस्त कपडे भेटताय का रिलायन्स मध्ये। चला आज संगमनेरला। तर फ्रेंड्स आता आम्ही निघालो, असं थोडासा कॅमेराचा वगैरे शूट केला आणि आता आम्ही निघालो। ते घराला लॉक वगैरे केलं आणि आता आम्ही निघालो। तर आहे ना संगमनेर अंदाजे आमच्यापासून एक अर्धा तास लागतो जायला। तुम्हाला संगमनेरचे खूप हे असाल तुम्ही तर हात कोणतं आहे ते तुम्हाला नक्की माहीत असेल। आता आम्ही संगमनेरकडे एंटर करतोय, तर इकडे राजपाल मॉल वगैरे लागतं। स्टार्टिंगला इकडून जर आपण गेलो तर हा पण एक स्टॉप आहे, जो पण जास्त वेळा संगमनेरला आला आहे ना त्याला नक्की हा स्पॉट माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर आता आम्ही चाललो जुडिओ वगैरे, तर इकडे ना मस्त असे ना दगडाने ते हे करत होते, तर इतके सारे गल्ली बोळ आहेत ह्या संगमनेरमध्ये, कळतच नाही कुठं जायचं, अगदी भुलभुल यासारखं। पण पप्पा आहे ना भरपूर वेळा संगमनेरला आलेले आणि आमचं म्हणजे गावच इकडे संगमनेरचं इकडचं आहे, त्याच्यामुळे कामानिमित्त पप्पा नेहमी यायचे। त्यांना ह्या सगळ्या गल्ली बोला माहिती आहे। तर आता जोशी डॉक्टरच्या इथे यायचं होतं पण डॉक्टर काय अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही निघालो। तर हे संगमनेर मर्चंट्सची बँक आहे, इकडेच समोर एक राजपाल आहे। राजपाल पण खूप फेमस आहे आणि खूप छान। हे भगवे पाहून मन अगदी तृप्त झालं, छावाचा हा सीन पाहूनही अगदी मन तृप्त झालं। इतकं वाईट वाटलं ते पाहताना। मग आम्ही शेवटी जुडिओला निघालो। मग जुडिओला आलो, खरंच पाहून असं वाटत होतं की खरंच पुन्हा इकडे शहरात वगैरे आलो आहे का काय आपण। मग इकडे तुम्ही बघाल तर एक असं मंदिर आहे, त्याच्या पुढंच असं जुडिओ आहे। आतमध्ये गेल्या ना फार सुंदर अशा क्वालिटीचे कपडे वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। मग काय आम्ही की शॉपिंगला सुरुवात केली। आधी कॅमेरामध्ये सगळ्यांनी फोटो वगैरे केले। आधी इथे कुर्ती बघायला घेतलं, पण तिला म्हटलं आधी चल माझं बघूया। तिथे थोडेसे टी शर्ट वगैरे होते, तर म्हटलं चला टी शर्ट वगैरे बघूया। असं येलो फेंट कलरचं ना माझ्याकडे असं काही एवढं नव्हतं, तो एक टॉप आहे पण ठीक होता। शूजचं पण कलेक्शन इतकं छान होतं आणि इयरिंग्सचं पण कलेक्शन फार छान होतं जुडिओचं। जुडिओची बातच अलग आहे, खूप छान कलेक्शन आणि स्वस्तात मस्त असं सगळं भेटत होतं जुडिओला। मग इकडे आहे ना वाईप्स घ्यायचे होते आम्हाला थोडे, मग ते घेतले। परफ्यूम आहे ना घ्यायच्याऐवजी तर ट्रायच करून घेतला आम्ही। त्याच्यानंतर इथे लिपस्टिक वगैरे पण होत्या, त्या पण आम्ही बघत होतो, घेतला काय नाही। पण इकडे वरती चालले वरच्या फ्लोअरला, कारण की दादाची पण थोडीफार फार शॉपिंग करायची होती। तर खाली सगळं लेडीजचंच होतं, आता वरती चाललो होतो कारण की वरती सगळं मेन्सचं होतं। तर वरती पोहोचल्या इकडे आईने ना सॉक्स वगैरे घ्यायला सुरुवात केली। पप्पांना चपला वगैरे घ्यायचं होतं, शेवटी बिल वगैरे घेतलं आणि जुडिओला बाय बाय केलं। त्याच्यानंतर आलो यस्मार्टला। आम्ही रिलायन्सला जाणार होतो पण रिलायन्सला सगळे कपडेच होते, पण जुडिओला आम्हाला फार सुंदर छान भेटले। मग आम्ही काही रिलायन्सला गेलोच नाही, थोडं डीमार्टचं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे मार्टलाच आलो आहे का। मग इथं काय सगळे भाजीपाला वगैरे पण होतं आणि आम्हाला डेली यूजसाठी पण काही घ्यायचं होतं, ते पण आम्ही इथून घेत होतो। तर ते घेतलं सगळं आणि शेवटी इथून आम्ही यालाही बाय बाय करायला निघालो। मग इथं काय बिलिंग वगैरे केली आणि घरी निघालो। कसं वाटलं नक्की सांगा, बाय।